तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, सत्ताधारी पक्षातले आमदार आणि त्याच्यानंतर तुम्ही काय नेमका प्रश्न मार्गी लागलाय का? कारण की इतक्या स्थानिकांचं आंदोलन 2 वेळा पाहायला मिळालं. आंदोलन याच्यासाठी होता की त्यांना क्लस्टर जी काय खोल पुनर्विकास म्हणजे पूल होतो, मोठा ब्रिज होता आहे, मोठा ब्रिज म्हणजे तो पूर्ण मुंबईला त्याचा उपयोग चांगला होणार आहे. तो ब्रिज होणे महत्त्वाचा तर आहेच, परंतु त्याबरोबर जी जनता आहे त्यांचासुद्धा पुनर्वसन किंवा डेव्हलपमेंट होणेसुद्धा गरजेचं. आज कालिदास कोळंबकर साहेब कालसुद्धा आम्ही भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये जो 3-4 तास चर्चा केली, त्यावरती एवढाच निर्णय झाला की थांबणार नाही हे आम्हाला कालसुद्धा माहिती होतं, परंतु ठोस आश्वासन आमच्याकडे नव्हतं. काल मी स्वतः असीम गुप्ता साहेब यांच्याशी बोलणं केलं MMRD, पण CM साहेबांना सुद्धा फोन लावायचा प्रयत्न केलेला वर्षा बंगल्यावर, परंतु त्यांची मिटिंग होती त्यामुळे बोलणं झालं नाही. आज कोळंबकर साहेबांनी फोन केल्यानंतर CM साहेबांनी जर आश्वासन दिलं असेल तर 8-10 दिवसात लोकांची मिटिंग आणि क्लस्टरला ज्या काही अडचणी असतील, कारण क्लस्टर करतो आपण, तिथे मालक वेगवेगळे आहेत सगळ्या, यावरती तोडगा काढण्यासाठी शेवटी सर्वस्वी अधिकारी आज CMकडे. CM जर त्या मालकांना बोलल्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकते, किंवा शिरोडकर मंडईमध्ये जो काही प्लॅन होता, पूर्वी मुखर्जी साहेब होते त्या पद्धतीचा जर प्लॅन आणला तर शिरोडकर मंडईमध्ये सुद्धा हे संपूर्ण बिल्डिंग तिथे सामावून घेतील हा ठाम विश्वास आहे, आणि तो CM करतील असा सुद्धा ठाम विश्वास जनतेमध्ये सुद्धा आहे, आणि त्या पद्धतीने होईल अशी आम्ही आशा बाळगतो. लोकांना फक्त एवढंच. आणि दुसरी एक महत्त्वाची अडचण आहे ती आम्ही सुद्धा CM साहेबांना सांगू की आमच्या त्या पट्ट्यातील लोक आहेत त्यांना केमला यायला ऑलरेडी उशीर होत होता, पेशंट लोकांना. ते आता हा ब्रिज बंद झाल्यानंतर त्यांना एक तर करी रोड किंवा दादरवरनं आलं तर किती खूप विलंब. त्यासाठी त्यांनी पोद्दार किंवा कामगार हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज असा तात्पुरती व्यवस्था करता ICU युनिट तिथे ठेवा, जेणेकरून इकडची लोक त्या बाजूला. ह्या 2 गैरसोयी जर झाल्या तर लोक आनंदाने सहकार्य करतील. हिंदी में जानना चाहेंगे की